दत्तात्रेय महाराज दत्तात्रेय महाराज नमन माझे गुरु राजा वा 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 करे की पहा कुठे हे नमना देह माझा ऐसा मग भरवसा कळेल विठ्ठल. परंतु सर्वांच्या पाठात नसणारा अभंग पाठात नाही, शक्यतो अभंग कोणी घेत नाही, पण अत्यंत सुंदर असणारा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी घेतलेला आहे विठ्ठल. प्रस्तुत तुकोबराय वर्णन करतात की अमर आहा करे की पहा कुठे हे. महाराज म्हणतात चांगला विचार केला तर तुम्ही आम्ही अमर आहोत. लक्ष देऊन ऐका थोडस का, एकदा सांगत नाही दोनदा दुरुक्ती करतात. अमर आहा नुसतं म्हटले असते अमर आहा नाही, दोनदा सांगतात अमर आहा का बाबा खरे की पहा कुठे हे. तुम्ही आम्ही अमरच आहोत. तुम्हाला आम्हाला जन्म नाही, तुम्हाला आम्हाला मरण नाही, तुम्हाला आम्हाला मृत्यू नाही, तुम्ही आम्ही जन्माला येत नाही, तुम्ही आम्ही मरत नाही. मग कसे आहोत? मग अमर आहोत. मग तुम्ही म्हणता महाराज जर तुम्ही आम्ही अमर आहे मग कशामुळे? ते जर अमर आहेत आमच्यातनं निघून गेले मग वर्ष श्राद्ध नेमकं कोणाचं करायचे? तुम्ही सगळे जाणकार मंडळ आहेत म्हणून अभंग जरा ठेवणीतला घेतलाय विठ्ठल. महाराज म्हणतात तुम्ही आम्ही अमरच आहोत, पण एक विचार करावा लागेल, एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. अमर कसे आहोत हे समजण्यासाठी नमन देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. देह माझा आहे म्हटलं तर मग जमणार नाही, पण देहामध्ये असणारं तत्व माझं आहे म्हटलं तर मग कळेल आपण अमर कसे आहोत. आणि जर त्या तत्वापर्यंत जर गेलो तर महाराज म्हणतात कैचा धाक सकळिक हे आपुले. महाराज म्हणतात धाक नाही, कारण इथं तुम्हाला आम्हाला सर्वांना एकाच गोष्टीचा धाक आहे, एकाच गोष्टीची भीती आहे. कशाची? बायकोची काय मरायची भीती. कशाची आहे? मरणाची भीती आहे. महाराज म्हणतात मरण सुद्धा काही करू शकत नाही, पण ज्याची तुम्हाला आम्हाला भीती आहे ती म्हणजे काळाची. काळ सुद्धा तुम्हाला आम्हाला काही करू शकत नाही, काळ सुद्धा आपला होईल. म्हटले कशामुळं? म्हणले त्याचं उत्तर सांगतो ऐका. काळ सुद्धा आपला होईल. का होईल? कारण तुमचं आमचं मूळचं स्वरूप काय आहे? महाराज म्हणतात देवाची बरे. पहिल्या चरणात अमर हा दोनदा दुरुक्ती करतात, शेवटच्या चरणामध्ये दोनदा दुरुक्ती करतात. देवाची बरे. हा तुम्ही आम्ही अमर आहोत नव्हे, अमर नाही तर तुम्ही आम्ही देवच आहोत. ऐकायला जड वाटेल, पण चांगला विचार करून जर पाहिलं तर कळेल आपण देव कसे आहोत, आपण अमर कसे आहोत. पण त्यासाठी एक अट आहे. काय आहे अट आहे? मला म्हणतात नमना देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. देह माझा आहे म्हटलं तर मग जमणार नाही, पण देहाच्या आतमध्ये असणारं तत्व मी आहे म्हटलं तर मग जमेल. हा झाला अभंगाचा अर्थ. कीर्तन इथंच सुरू मध्ये आपण सेवा करणार आहोत. आज या ठिकाणी सेवाला सुरुवात करण्यास संप्रदायिक नियमानुसार पर्याय ज्या निमित्तानं तुम्ही आम्ही उपस्थित आहोत ते म्हणजे कैलासवासी किसनराव भागोजी सरोदे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं भावपूर्ण श्रद्धांजली, भावपूर्ण पुष्पांजली आणि भावपूर्ण आदरांजली समर्पित करण्यासाठी तुम्ही आम्ही उपस्थित आहोत. त्यांची मुलं या ठिकाणी त्या दिवशी संस्थेवरती आलती. त्यांनी सांगितलं महाराज तुमचं कीर्तन झालं पाहिजे, पण असो भगवान परमात्मा जशी मला सुबुद्धी देईल, जशी तुम्ही माझ्यावरती कृपा करताल तशी या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न करू. काही लय लांबचा नाही, शिरूर तालुक्यातलाच आहे, पण पहिल्यांदाच आलोय तुमच्या गावाला. हा गाव आपल्या तालुक्यातलाच आहे, पण यायला जवळ जवळ बापू 15 वर्षाचा कालावधी गेला. कुठे यायला? कीर्तन म्हणजे असा विषय नाही, कीर्तन मनोरंजनाचं व्यासपीठ नाही किंवा कीर्तन राजकारण मांडण्याचं व्यासपीठ. कीर्तन हे आत्मउद्धाराचं साधन आहे.
अरे कीर्तनाची परंपरा आहे. कीर्तन सांग कीर्तनाचा होया हरी रूप होया हरी रूप होया हरी रूप कीर्तन सांग कीर्तन सांग होया हरी रूप होया हरी रूप कीर्तन सांग होया हरी रूप होया हरी रूप होया हरी रूप होया हरी रूप कीर्तन सांग होया हरी रूप होया हरी रूप होया हरी रूप होया कीर्तनाचा अंग कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप. कीर्तनामध्ये अंग हरिरूप होतं. सगळी जाणकार मंडळी आहात, सर्वजण सुशिक्षित मंडळी आहात. एका शिक्षकाच्या एका गुरुजीच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं उपस्थित आहोत. त्यांची मुलंही शिक्षक आहेत, सुनाही शिक्षक आहेत. म्हणजे तुम्ही आम्ही सर्वजण सुशिक्षित आहोत म्हणून एक जबाबदारीने बोलतो. लक्ष देऊ नये का? कीर्तन करणं ही एक कला आहे. लक्ष देऊ नये का? कीर्तन करणं ही एक कला आहे, पण कीर्तनात अंग हरिरूप होणं ही एक साधना आहे. कलेपेक्षा साधनेला महत्व दिलं पाहिजे. कीर्तनाकडे लोक आता टाइमपास म्हणून पाहतात. मी स्पष्ट बोलणार बरं का? कीर्तनाकडे लोक सध्या टाइमपास म्हणून पाहतात. उगाच सोम्याने ठेवलं गोम्याने ठेवलं म्हणून आपण ठेवायचं नाही. कीर्तन हे एक आत्मउद्धाराचं साधन आहे. कधीतरी श्रोत्याने वक्त्याजवळ जावं आणि विचारावं, काय मी उद्धार पावे आनंद शाश्वत सुखाची प्राप्ती करून घेण्यासाठी कीर्तन असतं. टाइमपास नाही. टाइमपास नाही. कारण ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या कुशीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो. अरे पवित्र पुणे जिल्ह्यामध्ये जन्माला आलो. ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या भूमीत जन्माला आलो. अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये जन्माला आल्यानंतर या ठिकाणी कमीत कमी कोणाला जरी नाही समजलं तरी आपल्याला परमार्थ समजला पाहिजे. ज्ञानोबरायांची भूमी आहे आणि ज्ञानोबरायांच्या भूमीमध्ये जन्माला आलोय. आपल्याला कधीतरी परमार्थ कळला पाहिजे, समजला पाहिजे. कशासाठी आलो बाबा आपण इथं, काय करायचंय? कारण कोणता दिवस कोणासाठी कधी कसा येईल सांगता येत नाही बाबांनो. लोक सहज बोलून मुके होतात. काय खरे महाराज मेलं म्हणजे हा ते मुके आहेत का सगळे? नाही मुके आहेत का? बाबा वय किती आता तुमचं? वय 90. दादा तुमचं 24. तुमचं? मोठ्याने बोला की काय बॉम्ब टाकायला आलो का पाकिस्तान? हा मोठ्याने बोला की 50. हा टोपीवाले तुमचं खाली मान नका. हा तुमचं 60. ठीक आहे. 60 वर्ष, 50 वर्ष, हे 24 वर्ष, 90 वर्ष. आजपर्यंत तुम्ही ज्या ज्या टप्प्यावरती येऊन पोहोचलात, आपल्या छातीवरती हात ठेवायचा आणि सांगायचं मला सुख लागलं का? त्यांचंच नाही, तुम्ही ठेवा. चला छातीवर. हा कीर्तनात झूठ बोले, कीर्तनात काय खोटं बोलू नका बाबा आपलं. हा हा छातीवरती हात ठेवून सांगायचं सुख लागलं. काय उत्तर आहे? नाही. लोक सहज बोलू मोकळ. काय खरे महाराज मेलं म्हणजे गेलं. मी बऱ्याच दिवस झाले फिरवतोय बरं का सर, बऱ्याच दिवस झाले फिरवतोय. तो माणूस शोधतोय मी. हे मेलं म्हणजे गेलं आणलंय कुणी, जरा मला त्याचा सत्कार करायचा आहे. हा मेलं म्हणजे गेला का मेलं म्हणजे चालू झालं. पुंडारोपी जनना पुंडारोपी मरणा पुंडारोपी जननी जठरे जयला पुंडारोपी जनना पुंडारोपी मरणा पुंडारोपी जननी जठरे जयला पुंडारोपी जनना पुंडारोपी मरणा पुंडारोपी जननी पुंडारोपी जनना पुंडारोपी मरणा पुंडारोपी जननी जठरे जयला पुंडारोपी जनना पुंडारोपी मरणा पुंडारोपी जननी जठरे जयला कृपया पार पाय मुरारी तारे जल तारे कृपया पार
गाठले का काय? मेला म्हणजे गेला का चालू झालं शास्त्र सांगतं पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयन हे चालू होतंय. पण ऐका सगळे जाणकार मंडळी लक्ष देऊन ऐका मनाचे कान करून ऐका. पण संपवायचं असेल माणसाच्या जन्मात संपतं, संपवायचं असेल जिवंतपणी संपतं, संपायचं असेल मृत्यूलोकात संपतं आणि संपवायचं असेल तर संतांच्या भेटीनच संपतं. हे त्रिकालबाधी सत्य कुणी टाळू शकत नाही, टाळू शकत नाही. कारण एक वाक्य बोलतो पा मेल्यावरती कोणाला मोक्ष भेटत नाही. लक्ष देऊन ऐका पुन्हा मेल्यावरती कोणाला मोक्ष भेटत नाही. मोक्ष जर भेटायचा असेल तो जिवंतपणीच भेटतो. मोक्ष मेल्या पाठी आम्हासी होईल ऐसे जे म्हणती आती मूर्ख ऐसे जे म्हणती आती मूर्ख ऐसे जमतील आती मूर्ख मेल्या पाठी मोक्षासी होईल ऐसे म्हणती आती मूर्ख ऐसे जे म्हणती आती मूर्ख ऐसे जे म्हणती आती मूर्ख. सुंदर प्रभात दिला महाराजांनी. मेल्या पाठी मोक्ष आम्हासी होईल ऐसे जे म्हणती होईल ऐसे जे म्हणतील अति मूर्ख अति मूर्ख आहे. कोण मेल्यावरती मोक्ष भेटतो असे म्हणणारी. मेल्यावर नाही जिवंतपणी जे काही करायचे ते कधी करायचं जिवंतपणी. मला एक सांगा संसार तुम्ही कधी करीता मेल्या संसार कधी करीता जिवंतपणी. गाडी कधी घेता जिवंतपणी. बंगला कधी बांधता जिवंतपणी. लगीन कधी करता लग्न 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 जिवंतपणी. मग जे काही करायचे ते सगळं कधी करायचं जिवंतपणी. आणि परमार्थ कधी करायचा मेल्या जिवंतपणी करायचा. कधी करायचा जिवंतपणी. पण लोक काय म्हणतात महाराज जाऊ द्या मरू द्या काय करायचे आहे तरुण तोवर घ्या करून जात्यान मरून टाकत्यान जाळून काय. अरे नाही बाबा जे काही करायचंय ना ते सर्व आहे जोपर्यंत शरीर चालतंय तोपर्यंत. कारण हे करण्यासाठी देवाना अनमोल किमतीचा देह दिला तुम्हाला मला. एवढा अनमोल किंमत या देहाची किंमत करता येणार नाही. या देहा कशासाठी दिले बाबा इंद्रिय हात पाय कान हात पाय कान इंद्रिय हात पाय कान हात पाय कान डोळे मुख हो बोलाया वचन बोलाया वचन मुख हो बोलाया वचन बोलाया वचन जय नारायण जय नारायण जय नारायण नारायण आसी जीव मन भवरोगा जीव मन भवरोगा जीव मन भवरोगा राम नाम स्मरारि 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 बोलाया वचन हे तुझोडी नारायण दासी जीवन सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. दिले इंद्रिय हात पाय कान. पहिली गोष्ट दिली काय काय हात कशाला बांध करायला. पाय दिले बाबा कशाला मला पायात पाय घालायला. नाही नाही नाही. तोंड दिलं कशाला म्हणा एखाद्याच्या प्रपंचाचं वाटुळ करायला. अजिबात नाही. हात दिले बाबा कशासाठी करटाळी बोला मुखे ना. त्या भगवान परमात्म्याचं भजन चालू असताना कीर्तनामध्ये टाळी वाजवण्यासाठी हात दिले. पण आपण इतके इमानदार आहोत जवळजवळ तासभर झाले कीर्तन चालू झाले अजून एकदा पण टाळी वाजवली नाही. इतके इमानदार आपण. बरोबर कीर्तन 5G 2G 3G नाही अजिबात नाही. हा चला हात दिले टाळी वाजवायला. पाय दिले कशाला
कीर्तन चालले कीर्तनाला येण्यासाठी, भगवान परमात्म्याच्या भक्ती जाण्यासाठी, वारीला जाण्यासाठी पाय दिले, तोंड दिलं बाबा कशासाठी? बोला तर हरी बोला, नाही तरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका. डोळे दिले बाबा कशाला? मोबाईल बघायला. डोळे दिले कशाला? डोळ्यात तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. त्या भगवान परमात्म्याचं मुख पाहण्यासाठी दिलं, पण आपण वापरतो का? नाही वापरत, नाही वापरत. आजपर्यंत आपण सगळं केलंय, पण जे करायचं तेवढं विसरून गेले. ऐका बरं का, बारीक ऐका थोडं. सगळी तयारी झाली आपली, ऐका, आजपर्यंत सगळ्या गोष्टीची तयारी झाली, पण आपली एका गोष्टीची तयारी राहिली अजून. लक्ष देऊन ऐका बरं का, आता थोडंसं बारीक ऐका, चांगलं ऐका. कारण गुरुवर्य म्हणतात, वक्त्यानं बोलत असताना ऐकणाऱ्या श्रोत्याची ऐकण्याची उंची वाढवा, उंची कमी करू नका. हा, उंची वाढली पाहिजे, कमी नाही झाली पाहिजे. कारण चांगलं ऐकलं तर चांगलं. मला एक सांगा, चांगलं पेरलं तर बोला बोला बोला, चांगलं पेरलं तर चांगलं, आणि चांगलं ऐकलं तर चांगलं होईल ना. सास सुनेच्या गोष्टी किती दिवस ऐकायच्या? थुक्याला थुका आंबड चुका, थुक्याला थुका आंबड चुका, लाव बुका कर काळा लाव बुका. किती दिवस? काहीतरी चांगलं ऐका, चांगलं होईल. पण चांगलं ऐकू वाटत नाही लोकांना. मला एक सांगा, थोडं सोपं बोलतो, दूध पिणं चांगलं का दारू पिणं चांगलं? सरदवाडी, दूध पिणं चांगलं का दारू पिणं चांगलं? हा, दूध, दोन्ही कोण हे दोन्ही म्हणणार आहे? हा, नाही, चांगलं काय? दूध पिणं. पण काय पिणाऱ्याची दुकानं जास्त आहेत? वा वा वा, प्रामाणिक आहे, परम वा वा, जमला आता. हा, चांगलं काय? बरोबर. आता दुसरं आहे का? काजू बदाम खाणं चांगलं का भेळ मुरमुरं खाणं चांगलं? हा, म्हणून त्याच्यासाठी तर सांगायचं ना आता. ऐका ना, होय, काजू बदाम खाणं चांगलं का भेळ मुरमुरं खाणं चांगलं? आणि सरदवाडी काय खाण्याला प्रसिद्ध आहे? हा, सरडवाडी कशासाठी प्रसिद्ध आहे? मग तुम्ही भेळ मुरमुऱ्यावरचे का काजू बदामावरचे आहेत? आता ऐका, ज्ञानोबरांचे तुकोबरांचे विचार ऐकणं चांगलं का विनोद चुटकुले ऐकणं चांगलं? बोला बोला बोला. विचार ऐकणं चांगलं. मग काय ऐकणाऱ्याची दुकानं जास्त आहेत? महाराज काय हसविनाच आणि रडविनाच बाबा. अरे किती दिवस हसायचे? एक वाक्य बोलतो पाच म्हणलं तर. रडताना कसं रडावं आणि हसताना कसं हसावं हे जिथं शिकवलं जातं त्याला कीर्तन म्हणतात. हा, त्याला कीर्तन म्हणतात. हा, पण हे कळत नाही आपल्याला. हे कळलं पाहिजे. आणि ते कळण्यासाठी देवानं तुम्हाला आम्हाला इथं पाठवले. देवे दिला देह भजना घुमटा, तो या झाला फाटा. देवानं अनमोल किमचा देह दिला बाबा, भजनासाठी दिला. मग खरं सांगा, इथं बसलेले पैकी किती जण भजन करतात? बोटवर करा बरं. भजन भजन 1 2 3 4 5 6 10 50 आणि बाकीची फक्त कान्याचा आणि मात्र्याचा फरक झाला. भोजन कोण कोण करते? औट हात का मानव देह भगवानी तुझ दिया, औट हात का मानव देह हे जग जोगी
जाग बोलती का बाबा तर बहुता दिसा पेरा. कोणत्या शिरूरच्या नाही, शिरूर नगराला नाही, बहुता दिसा पेरा आला या मनुष्य रूपी नगराला. या मनुष्य रूपी नगराला आलोय बाबा. जागा, सावध व्हा आणि सावध होऊन जी गोष्ट करायची ती गोष्ट करा. मग कोणती गोष्ट करायची जन्माला आल्याच्या नंतर? उठा जागे व्हारे आता. मग खरंच सांगा, तुमच्या सरदवाडीला लोक जागा झाल्या उठतेत का उठल्यावर जागा होतेत? जागा झाले तुम्ही झोपाता का? जागा झाल्या उठतो का उठल्यावर जागा होतो? हा, मला तुमच्या पाहून शंका यायला लागली, तुम्ही झोपता का नाही? जागा झाल्या उठतो का उठल्यावर जागा होतो? आधी जागा होतो नंतर उठतो. पण नामदेवराव म्हणतात उठा जागे व्हा आता. मग कोणाचं खरं? खरं कोणाचं? अरे तुम्ही आम्ही जागेच दिसतोय, फक्त आता उठायचं. उठा दडदडली महिला निघ ये भक्तीची मार्गी लागणार म्हणतात. निघा. कोणा 10 गेले 20 गेले 30 गेले 40 गेले, कुणी आज उद्यावरती आले. आता तरी सावध व्हा आणि सावध होऊन त्या भगवान परमात्म्याच्या भक्तीला निघा. कारण तुम्हाला आम्हाला त्या देव मरणापासून सोडवणारा एकच आहे, तो म्हणजे भगवान परमात्मा. का बाबा का तयारी करायचे? कारण तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक गोष्ट घडणार आहे. थोडस बारीक आहे का, चांगलं आहे का? इथं बसलेल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक गोष्ट घडणार आहे. कोणती? महाराजांनी प्रमाण दिलं, प्रत्येकाच्या जीवनामध्ये देह एक दिवस जाणार. मग एक दिवस तुम्ही आम्ही मरणार. आता डायरेक्ट सोपं बोलू आपण. आता एक दिवस तुम्ही आम्ही मरणार. प्रत्येकाच्या जीवनामध्ये मरण येणार म्हणजे येणार. सगळ्यांच्या जीवनामध्ये मरण येणार म्हणजे येणार. लक्ष देऊन ऐका बरं का, आता बारीक ऐका थोडंसं. प्रत्येकाच्या जीवनामध्ये समसमान गोष्ट घडणारी एकच आहे. आता इथून पुढे बरं का, इथून मागच्या गोष्टी जाऊ द्या मरू द्या. कोणाला संपत्ती कमी असेल, कोणाला जास्त असेल, कोणाला 2 व्हीलर असेल, कोणाला 4 व्हीलर असेल, कोणाला 1 बायको असेल, कोणाला 4 असत्या, कोणाला काहीच नसेल. हा, पण इथून पुढची, आता इथून पुढची एक गोष्ट मात्र प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडणार म्हणजे घडणार. कोणती? कोणती? म्हणा की मरण. काय घडणार? मरण. मरण येणार म्हणजे येणार. बोलणारा असू द्या नाहीतर ऐकणारा असू द्या, प्रत्येकाच्या जीवनामध्ये मरण येणार म्हणजे येणार. मग आता ऐका, जर तुमच्या आमच्या जीवनामध्ये मरण येणार असेल तर तुम्ही आम्ही आतापासून तयारीला लागलं पाहिजे. तुम्हाला काहीच नाही कळलं? परत बोलतो, जर तुमच्या आमच्या जीवनामध्ये मृत्यू येणार असेल, जर तुमच्या आमच्या जीवनामध्ये मरण येणार असेल तर तुम्ही आम्ही आजपासून तयारीला लागलं पाहिजे. कशाच्या? कशाच्या? म्हणा ना, मरणाच्या. मरणाच्या तयारीला लागलं पाहिजे. लोक सगळ्याची तयारी करते पण एका गोष्टीची तयारी करत नाही. कशाची? कशाची? मरणाची. का करत नाही बाबा? कारण इथं बसलेल्या पैकी प्रत्येकाच्या जीवनामध्ये एकाच गोष्टीची भीती. कशाची? मगाशी बाबा बोलले कशाची? मरणाची. किती भीती आहे मरणाची सांगू का? लक्ष देऊ नका, सांगू का? मरणाची. मरणाची भीती आहे ना.
काहीच नाही कळलं. जाऊ दे, आपलं कीर्तन झालं, जेवण आपलं, जाता काय करीता मग. परत बोलतो, मरणाची भीती आहे ना, की आल्यावरच कळतं. काय तू काय बोलता रे बाबा, कुठून धरून आणला रे. अरे मरणाची तयारी करून म्हणतोय. अरे इथं आम्हाला एखादी 2 महिलांची भांडणं लागली आणि तिच्याली एक महिला दुसऱ्या महिलेला जर म्हणली जा तिकडे जाऊन मर, काय वाटत तुम्हाला. तळ पायजा कुठं जाते कशानं. मर हा शब्द उच्चारल्यानं. नस आहे, मर हा शब्द सुद्धा त्याला सहन होत नाही. आणि महाराज तुम्ही सांगता तयारीला लागलं पाहिजे. कशाच्या, मरणाच्या. हा ऐका, मरणाच्या तयारीला लागलं पाहिजे. आणि या जगतामध्ये सर्वश्रेष्ठ पवित्र गोष्ट कोणती असेल तर ती फक्त आणि फक्त मरण आहे. जसं ऐका, पुण्याला जाण्यासाठी मला, लक्ष देऊन ऐका, पुण्याला जाण्यासाठी शिरूर बस स्टँड वरनं मला 9 वाजता गाडी. किती वाजता, 9 वाजता. मग मी किती वाजता गेलं पाहिजे, 10 वाजता जाऊन बसलं पाहिजे कुठं, बरोबर ना. किती वाजता, 10 वाजता. या पाया पडतो. मग किती वाजता गेलं पाहिजे, 8 वाजता जाऊ मग कुठं, स्टँडला, बरोबर ना. मग आता ऐका, जर तुमच्या आमच्या जीवनामध्ये उद्या मृत्यू येणार असेल, उद्या मरण येणार असेल, तर तुम्ही आम्ही आजच जाऊन बसलं पाहिजे कुठं. मी मसनात नाही जाऊन बसायचं, मसनात नाही जाऊन बसायचं. मग काय करायचं बाबा, मरण कशाला जिंकलं जातं, काळ कशाला जिंकला जातो, ही गोष्टीची जाणीव करून घेतली पाहिजे. त्या गोष्टीची तयारी केली पाहिजे. काळ एकाच गोष्टीने जिंकला जातो, यम एकाच गोष्टीला भीतो. कशाला, तुकाराम तुकाराम घेतलं, बायको सुद्धा कापत म्हणा की नाही कापत. पण त्या तुकोबरायांचं नाव घेतलं तरी, नाम घेतलं तरी यम सुद्धा च कापतो. मग एक काम करा, ऐका दादांनो, जे करायचंय ते करा. ठीक आहे महाराज, आजपर्यंत आम्हाला सगळं कळलं, आतापर्यंत काय करायला पाहिजे. ठीक आहे महाराज, आम्हाला काळ जिंकायचा आहे. मग काळ जर जिंकायचा असेल तर आम्ही नेमकं काय केलं पाहिजे. मरण जर जिंकायचं असेल तर आम्ही काय केलं पाहिजे. मरणाचा सोहळा व्हावं याच्यासाठी आम्ही काय करावं. म्हणजे त्यासाठी एकच गोष्ट करायची, ज्याच्यासाठी आलो ते करायचं. म्हणजे काय करायचं बाबा, जिवंतपणी आपली आणि आपली ओळख करून घ्यायची. ज्यानं आपली आणि आपली ओळख करून घेतली त्यानं काळ जिंकला. सोपं बोलू का, सोपं बोलतो, ऐका लक्ष देऊन. या विश्वामध्ये असणारं तत्व आणि तुमच्या आमच्यामध्ये असणारं तत्व हे एकच आहे. फक्त या तत्वानं या तत्वाशी एक व्हायचे, मग आपला काळ नक्कीच जिंकला जाईल. पण हे सगळं जिवंतपणे करावं लागतं. आणि जिवंतपणे करायचं असेल तर त्यासाठी एक काम करावं लागेल, आपल्याला संतांच्या संगतीत जावं लागेल. आणि संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर आपल्याला कळेल आपलं स्वरूप काय आहे. खरं आपलं स्वरूप काय आहे, तुकोबऱ्या अभंगाच्या प्रथम नमना
जर गेलो तर आपण कोण आहे हे कळल्याशिवाय राहणार नाही. कारण संत त्या गोष्टीची जाणीव करून देतील. बाबा तू कोण आहे, काय येतं काय जातं, आकार येतो आकार जातो, तत्व कधी येत नाही, तत्व कधी मरत नाही. वास्तव पाहता चांगला विचार केला तर तुम्ही आम्ही अमरच आहोत. मग लोप का कशाला आहे, जाणं कशाला आहे, लक्ष देऊन ऐका. आता थोडंसं बारीक वेदांतिक आहे, गुरुवारांच्या मुखातलं आहे वेदांतिक आहे, थोडंसं बारीक ऐका, लक्ष देऊन ऐका. काय येतं आणि काय जातं, अमर तुम्ही आम्ही कशी आहोत, लक्ष देऊन ऐका. तुम्ही सगळेजण सुशिक्षित माणसे, सगळेजण शिकलेले, शिक्षक लोक या ठिकाणी बरेच आहेत, थोडंसं लक्ष देऊन ऐका. 1.5 महिन्याचा गर्भ असताना, बारीक ऐका बरं का थोडस, 1.5 महिन्याचा आईच्या पोटामध्ये गर्भ असताना त्यावेळेस त्या परमतत्वानं, त्या ब्रह्मतत्वानं, त्या आत्मतत्वानं त्या आईच्या गर्भामध्ये त्या गर्भाचा स्वीकार केला. कारण सोनोग्राफी, पहिली सोनोग्राफी कधी होती आई? तुम्हाला लेकरं आहेत का? मग सांगा ना, पहिली सोनोग्राफी कधी होती? 1.5 महिन्याच्या नंतर, 1.5-2 महिन्याच्या नंतर. हृदयाचे ठोके कधी चालू होतात? ठोके तुमच्या हृदयात ठोके चालू आहेत ना? हा, ते चालू आहेत म्हणून आपण चालू आहे. चला पुढे चला. ऐका, विषयांतर नाही करतले. हा, 1.5 महिन्याचा गर्भ असताना त्या परमतत्वानं, त्या ब्रह्मतत्वानं आईच्या पोटामध्ये त्याचा स्वीकार केला. 9 महिने 9 दिवसाचा कालावधी गेला आणि 9 महिने 9 दिवसाचा कालावधी गेल्याच्या नंतर ते पोरग जन्माला आलं. आलं आई? हा म्हणा की आता काय करता? हा हा आलं. आल्या पोरग काय करतं पहिल्यांदा? मला तुमच्या पाहून शंका यायला लागली, तुम्हाला लेकर आहेत का नाही? हा, पोरग काय करतं आल्या जन्माला आल्या रडतं ना? काय करतं? रडतं. आता मला सांगा, ते पोरग रडणं चांगलं का वाईट? हा, चांगलं. कोण म्हणलं तुम्हाला? म्हणलं कोण? म्हणून आम्ही आजपर्यंत जे पाहतोय ते सांगतोय, है ना? ऐका, आता पुरावा देऊन बोलतो, लक्ष देऊन ऐका. पोरग जन्माला आल्या जसं रडलं तसं ते त्याच्या स्वरूपाला विसरलं. आतमध्ये सोहम होता, बाहेर आल्यानंतर कोहम कोहम रडू लागला. वारा कलिसा लागला, कोहम कोहम रडू लागला. मी कोण आहे? मोठ्यानं रडलं, मोठ्यानं बोंबलायला लागलं. आणि जसं रडायला लागलं तसं त्याच्या स्वरूपाला विसरून गेलं. शास्त्रामध्ये एक पोरग होऊन गेलं, लक्ष देऊन ऐका. शास्त्रामध्ये असं एक पोरग होऊन गेलं, जन्माला आल्या रडू नये म्हणून 12 वर्ष आईच्या पोटात लपून राहिलं. किती? ब्राह्मणाचं पोर एक खेळाचे ब्याले, ब्राह्मणाचे पोर एक खेळाचे ब्याले, ब्राह्मणाचं पोर एक खेळाचे ब्याले, ब्राह्मणाचे पोर एक खेळाचे ब्याले. 12 वर्ष लपाले, 12 वर्ष लपाले, 12 वर्ष लपाले, 12 वर्ष लपाले. कापत कापत बाहेर आले, कापत आले बाहेर, कापत कापत बाहेर आले, कापत बाहेर आले. नगवच पळून गेले रे, नागविक पळून गेले रे, नगवच पळून गेले रे, नागविक पळून गेले रे. ऐक खेळ्या तुला सांगतो सावध खेळ खेळी रे, ऐक खेळ्या तुला सांगतो सावध खेळ खेळी रे, ऐक पुन्हा सांगतो सावध खेळ खेळी रे, ऐक खेळ्या तुला सांगतो सावध खेळ खेळी रे. ब्राह्मणाचं पोर एक खेळाची ब्याल, 12 वर्ष लपाले, कापत कापत आले बाहेर, नागवच पळून गेले रे. वा 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 वा. विठाला 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 नाव त्यांचं शुकाचार्य. 12 वर्ष आईच्या पोटात लपून राहिलं. जसं जन्माला आलं तसं ते नागवच पळून गेलं. ऐका आता, ऐका आता, जन्माला यायच्या आधी आपल्याला नाव होतं का? बोला पटपट बोला, पटपट बोला, संपलं कीर्तन. जन्माला यायचे नाव होतं का? नाही. आईच्या पोटात नाव होतं का? नाही. मग बाहेर आल्या नाव आहे का?
नाही. मग कधी नाव ठेवली? लोक नाव रोज ठेवितात, पण नाव कधी ठेवलं? 5G. हा हा, नाव कधी ठेवलं? म्हणा ना बारशाला. कुणी ठेवलं? बारशाचा कार्यक्रम केला, पायना बांधला. पायना बांधल्यानंतर सगळ्या सुवासिनी बोलवल्याच्या नंतर सगळ्या सुवासिनी बाळ घेतला, त्याला नाहू घातलं, शृंगार केला, पाण्यात ठेवला, पाण्यातून उचलला आणि पायना खालून दिला का नाही? आणि देताना काय सांगितलं? राम घ्या, कृष्ण घ्या, ज्ञानोबा घ्या, तुकोबा घ्या. सांगितलं भाऊ तू राम आहेस, कृष्ण आहेस, ते परमतत्व आहे हे सांगितलं. फक्त हे सांगितच झालं. मग हुशार असणारी आत्याबाई आली. कोण? तुम्हाला काहीच नाही कळलं? तुम्ही जागे आहेत ना? मग कोण आली? बाळ पाण्यात टाकला, हुशार असणारी आत्याबाई आली, बाळाच्या कानाजवळ गेली. आत्यानं आणि नाव ठेवलं स्वप्नील. कुणी नाव ठेवलं स्वप्नील. मग सगळेजण म्हणायला लागले काय? स्वप्नील स्वप्नील. आईनं बाबानं काकीनं चुलत्यानं मामानं मामीनं आजीनं आजोबानं सगळेजण म्हणायला लागले स्वप्नील 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 स्वप्नील. म्हणून तुम्ही आजच्या गुरुजींच्या वरच्या श्राद्धाला पण बोलवलं. कोणाला? जमलं आताशी कीर्तन पटायला लागले तुम्हाला. हा, कोणाला बोलवलं? स्वप्नीला. ठीक आहे, बोलवलं. आता मला सांगा, तुमच्याकडे लोक मरत आहेत? मरत आहेत का नाही? मरत आहे ना. आमच्या कारजावण्याला मेल्यावर जायचे, तुमच्या कसं काय? हा ठीक आहे का, मरतेत. काय विचारलं? आता माझा एवढा सिद्धांत लक्ष देऊ नये का? मग आधी आत्मा निघून जातो का आधी देह मरतो? बोला 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 बोला. आधी आत्मा निघून जातो का देह मरतो? आधी आत्मा निघून गेला, नंतर देह मेला. बरोबर ना? मग मला सांगा, 1.5 महिन्याचा गर्भ असताना ज्या परमतत्वानं, ज्या ब्रह्मतत्वानं आईच्या पोटात ज्याचा स्वीकार केला ज्यानं, आणि ज्यानं देह सोडल्यानंतर जो देह मेला, ज्यानं स्वीकार केलता आणि ज्यानं त्याग केला, मग त्याला जन्म आहे का? त्याला मरण आहे का? नाही. मग तुम्ही आम्ही आतले का बाहेरचे? आतले. मग आतला जन्माला येतो का? वासंसे जराणी यथा विहाय नवानि गृणाते नरोपराणी तथा शरीरानि विहाय जीर्णा नन्यानि संयाते नवानि देय. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन ते वेडीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारीजे. ज्ञानोबराय म्हणतात, जुनं झालेलं वस्त्र टाकून द्यावं, नवीन परिधान करावं. तो आत्मा जुना झालेला देह टाकून देतो, नवीन परिधान करतो. वास्तवात आत्म्याला जन्म नाही, आत्म्याला मरण नाही. न जायते म्रियते वाका. मग काय? तैसे शरीराच्या लोपी सर्वता नाश नाही स्वरूपी. म्हणून तू हे नारोपी भ्रांती बापा. लोप आहे शरीराला आहे, जाणं आहे आकाराला आहे. स्वरूप कधी येत नाही, स्वरूप कधी जात नाही. कारण ते स्वरूप कसं आहे? अमर आहा अमर आहा अमर तत्व कधी येत नाही, कधी जात नाही. सोपं बोलू का डायरेक्ट आता बोलतो. तुम्ही आम्ही कधी जन्माला येत नाही किंवा मरत नाही. फक्त शरीर येतं, शरीर जातं. आकार येतो, आकार जातो. पण शरीरामध्ये असणारं तत्व कधी येत नाही, जात नाही. फक्त आपण त्या तत्वाला विसरलोय, बस, बाकी काय नाही. दिसते ते का बुजगाव नाही का काय? अजून सोपं करतो. लाडू माहिती का? लाडू. अरे लाडू हा कसा असतो खाल्ल्यावर? कोण? लाडू कसा असतो? गोड. लाडू कसा असतो? गोड. खरं सांगा मला, लाडू गोड आहे का साखर गोड आहे? हे लाडूला कधी कळायचं? गोड गोड आहे साखर, पण लाडूला काय भ्रम झालाय? गोड कोण आहे? बरं आता आहे का? लाडूला किंमत आहे कोणामुळं? साखर नसेल तर लाडूला कोण विचारतो? नाही ना. तर 2 तास झाले हा लाडू तुमच्या समोर बोलतोय. ऐका ऐका ऐका. मग याला किंमत आहे कोणामुळं?
याला बोलवणारा कोण आहे, याला चालवणारा कोण आहे? शरीर अरे वा 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 कोणाची असेल? वा 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 चाले शरीर कोणाची असेल? चाले शरीर कोणाची असेल? चाले शरीर कोण बोलविते विते एक वेळेस गावंड्याची ईट दिल्ली राहील, पण एवढं फिट प्रमाण दिलं. चाले हे शरीर कोणाची आसक्ती, कोण बोलविते हरी. एक सोपं बोलतो पा, जोपर्यंत केशव आहे तोपर्यंत याला किंमत आहे. एकदा त्याच्यातला के निघून गेला, खाली काय राहिलं? हा, शव. शव म्हणजे काय? प्रेत. प्रेत म्हणजे काय? डेड बॉडी. गावठी भाषेत बोलू का? मढ. मग याला किंमत आहे कोणामुळं? आतल्या साखरेमुळं. लाडूला किंमत आहे साखरेमुळं. साखर आहे म्हणून त्याला किंमत आहे. त्यात साखर नसेल तर त्याला किंमत नाही. तर तुम्हाला आम्हाला आतली साखर आहे म्हणून तुम्हाला आम्हाला किंमत आहे. पण आतली साखर अमर आहे. आतल्या साखरेला जन्म नाही, आतल्या साखरेला मरण नाही. फक्त हे तुम्हाला आम्हाला वाटतंय म्हणून तुम्हाला आम्ही त्याच्यात गुंतलोय. वास्तविक पदा कुणी येत नाही, कुणी जात नाही. म्हणून महाराज म्हणतात फक्त एक काम करा, जर तुम्हाला तुमचं स्वरूप करायचं असेल तर फक्त एक काम करा. काय करा? न म्हणो देह माझा आईसा मग भर बसा कळे. महाराज दुसऱ्या चरणात म्हणतात न म्हणो देह माझा देह म्हटलं तर मग जमणार नाही, जमणार नाही, जमणार नाही. पण देहामध्ये असणारं तत्व मी आहे म्हटलं तर जमेल, जमेल. पण तत्वानं तत्वाशी एक झालं तर दुःख संपेल. असो. आणि ज्या दिवशी त्या तत्वानं तत्वाशी एक होऊ ना, त्या दिवशी तुम्हाला आम्हाला कोणत्याही गोष्टीची भीती नाही. काळ जिंकला जाईल. मला म्हणतात कैचा धाक, कैचा धाक सकलिक हे आपोले. तो काळ सुद्धा आपला होईल. जगा काळ खाई आम्ही माता दिला पाय. जगा काळ खाईल पण काळाच्या डोक्यावरती स्वतः पाय देत. एक वाक्य बोलतो पा, जीवन जगत असताना मरणाचा सोहळा झाला पाहिजे. ऐका ऐका ऐका, जीवन जगत असताना जन्माचा सोहळा होईल याच्यात नवल नाही. अरे सोहळा झाला पाहिजे, मरणाचा झाला पाहिजे. अरे कोणा कोणा झाला? अरे ज्ञानोबरायांचा झाला, तुकोबरायांचा झाला, नाथ बाबांचा झाला, निळोबरायांचा झाला. तो सोहळा झाला का बाबा? आता ज्ञानोबरायांचा समाधी संजीवन सोहळा, तुकोबरायांचा वैकुंठ गमन सोहळा, निळोबरायांचा पुण्यतिथीचा सोहळा होतो. आणि तुमचं आमचं केलं तर श्राद्ध होतं दादांनो. अरे तुमच्या आमच्या सुद्धा मरणाचा सोहळा झाला पाहिजे. ज्या दिवशी सोहळा झाला त्या दिवशी काळ जिंकला. ज्यांनी ज्यांनी काळ जिंकला त्यांचा त्यांचाच सोहळा होतो, दुसरा कोणाचा सोहळा होत नाही. आणि तो सोहळा व्हायचा असेल ना, त्यासाठी फक्त एक काम करावं लागतं. काय करावं लागतं? गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालावी लागते, कपाला गंध लावावा लागतो, आई वडिलांची सेवा करावी लागते, सद्गुरूला शरण जावं लागतं, देवाचं गावाचं भावाचं खावा लागत नाही, चोरी लबाडी शिंदळी करावी लागत नाही. या गोष्टी जर तुम्ही आम्ही पाळल्या तर निश्चित तुमचा आमचा सोहळा झाल्याशिवाय. एक वाक्य बोलतो, जीवन जगत असताना इतकं सुंदर जीवन जगावं, इतकं सुंदर जीवन जगावं. अरे आपण गेल्यानंतर आपली श्रद्धांजली वाहत असताना एखाद्याला खोटं बोलावं लागलं ना पाहिजे, इतकं सुंदर जगा. नाही कळलं? परत बोलू का? परत बोलवतो? नाही बोलवतो. ऐका, आपली श्रद्धांजली वाहत असताना एखाद्याला खोटं बोलावं लागलं नाही पाहिजे. इतकं सुंदर जीवन जावं. आणि हे जर जगायचं असेल ना, फक्त एक काम करा, तर भगवान परमात्म्याला आपलंसं करा. आणि त्या देवाला जर आपलंसं करायचं असेल तर एकदा सगळ्यांनी हात वरती करा आणि त्याचं भजन करा. विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. दुसरा येईल हे तरी नाही का ग, दुसरा येईल हे तरी नाही का ग.
शेवटी बा कळ बांधून नेई सरत शेवटी बा एका जनार्दनी एका 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 जनार्दनी आमचं काय बाजाईल ज्याचा हात मोडन त्याच्या गळ्यात पडन ज्याचा हात मोडन त्याच्या काय झालं रे बाबा आमचं ज्याचा हात मोडन त्याच्या गळ्यात पडन तो घेऊ घेऊ रडन काय जाणार रे बाबा एक काम करा जिवंतपणे सुंदर जगा जिवंतपणे इतकं सुंदर जगा आपण गेल्याच्या नंतर ना ज्याला समजेल त्याच्या डोळ्यात नासुरचा थेंब आला पाहिजे इतकं सुंदर जगा गुरुजींच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्त फक्त मी 5 मिनिटं तुमची घेणार आहे माझ्या 5 मिनिटं वेळ आहे अजून एका गुरुजींच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने गुरुजी होणं एवढं सोपं नाही इथं बरेच गुरुजी बसले मी सर नाही म्हणत बर का मी सर नाही म्हणत मग मी गुरुजी म्हणतोय कारण गुरुजी ते गुरुजी होते आता सरच आपल्याला काय करायचे बोलून आता सरच पण गुरुजी लय सोपं नाही एवढं महाराज पूर्वीच्या काळीचे गुरुजी आठवा इथं बसलेले जुनी माणसं आमचे काका आहेत काकांच्या अगोदरचे गुरुजी कसे असतील काका हा मला आठवते आमचे गुरुजी तर लय डेंजर गायकवाड गुरुजी म्हणून होते मला शिकवायला गायकवाड इथलं शिरूरलाच राहायचे ती स्कूटी गाडी होती अशी ती दुसरी कोणती ती गबदुली गाडी अशी होती बा नाही ती स्कूटी सारखीच अशी जाडी हा तसल्या गाडीवरती यायचे मला अजून आठवते आणि जर एखादं पोरग जर शाळेत जर नाही आलं बापू आहेत आमच्या इथं वय बापू बरोबर ना जर एखादं पोरग जर शाळेत जर नाही आलं ना 4-5 पोरांची टीम होती कोणाची पोरांची कशाला ते पोरग आणायला मग त्यांनी ते पोरग शोधायचं घरी जायचं आणि घरी जायचं विचारायचं त्याच्या आईला गणप्या कुठे गुरुजी नाही घरात नाही हे शिरारे पोरांनो घरात मग पोरं घरात शिरायची आणि मग पोरग आणायचं बाळा रडू नाही एक घास खाऊचा एक घास शिवचा करायचा त्याला शाळेत आणायचा बेंचीवर बसवायचा आणि बेंचीवर बसून काय करायचं हे तुम्हाला चांगलं माहिती मी सांगायची गरज नाही ज्यानं त्याच्या आयुष्यामध्ये गुरुजी अनुभवले असते गुरुजीचे काय हित आहे का त्याच्या काय उद्देश काय पोरं शिकू अथवा न शिकू पगार चालू आहे पण 2 जाती 3 जाती शास्त्राने अशा सांगितल्या ज्या हिताच्या दुसऱ्याचं हित व्हावं याच्यासाठी तळमळ करतात पहिली जात आई दुसरी जात संत आणि तिसरी जात गुरुजी हित का बाबा येतो हिताचा कळवळा हिताचा कळवळा येतो हिताचा कळवळा हिताचा कळवळा हिताचा कळवळा येतो हिताचा कळवळा हिताचा कळवळा येतो हिताचा कळवळा जीवानी तिळनिळा ओ जीवनती तिळनिळा हिताचा कळवळा येतो हिताचा कळवळा येतो हिताचा कळवळा हिताचा कळवळा येतो हिताचा कळवळा येतो हिताचा कळवळा येतो हिताचा कळवळा येतो मला एकच आज गुरुजींच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आहोत सर्व इथं बसलेल्या शिक्षक वृंदाला माझी एकच सांगणं आहे गाड्यांनो कधीतरी गुरुजी होण्याचा प्रयत्न करा आणि पालकांना सुद्धा सांगणे इथं गुरुजी राहिले नाही त्याला जबाबदार जवळजवळ 80 ते 90% पालक वर्ग आहे कारण पोराला जर शिक्षा केली तर आई आणि बाप लगेच शाळेत जाते आणि केस ठोकतात मग काय पण संत असे नाहीत गुरुजी असे नाहीत काय करतात बाबा त्यांना 1-2 लिहिता येत नाही का अशी वाटी काढा असा शून्य काढा त्याला म्हाताऱ्याची काठी लावा कशासाठी बाबा
हाती धरली पंत म्हणजे कोण गुरुजी, पंत म्हणजे कोण संत, त्याला येत नाही म्हणून नाही, एक एक विद्यार्थी घडावा, एक एक मुलगा घडावा, त्याचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी पंते हाती धरली पाटी, हातामध्ये पाटी धरावी, हातामध्ये खडू घ्यावा, हातामध्ये पेन्सिल घ्यावी आणि त्यानं त्या पोराचा हात धरावा आणि हाताने हात धरून त्याला एक दोन शिकवावं. हे फक्त आणि फक्त गुरुजी करू शकतात. आणि आज एका गुरुजीच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं उपस्थित आहोत. खऱ्या अर्थाने भावनेची भावपूर्ण श्रद्धांजली, आदराची आदरांजली आणि पुष्पाची पुष्पांजली समर्पित करण्यासाठी तुम्ही आम्ही उपस्थित झालेलो आहोत. ऐका दादांनो, आज एका कुटुंबातला बाप निघून गेला. बाप म्हणजे काय असतो लक्ष देऊ नये का? बाप म्हणजे काय असतो? जोपर्यंत बाप आहे नाही, आई निघून गेल्यानंतर, वडील निघून गेल्यानंतर मोठं वर्ष श्राद्ध, मोठा धावा, मोठं सगळं काही करण्यापेक्षा जिवंत आहे तोपर्यंत आईला आई, बापाला बाप म्हणा. खरं ऐका, या जगतामध्ये निस्वार्थ भावनेनं प्रेम करणारी कोणती जात आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त आई, आणि ती आणि फक्त बाप. फक्त असं आहे, आईचं प्रेम दिसून येतं पण बापाचं प्रेम कधी दिसून येत नाही. इथं ज्या वेळेस तुम्ही आम्ही बाप होऊ ना त्यावेळेस बापाची किंमत कळते. एक वाक्य बोलतो ऐका, आहे तोपर्यंत समजून घ्या, कारण शास्त्र असं सांगतं बालपण आणि म्हातारपण दोन्ही सारखं आहे. ऐका, इथं बसल्या व्यक्ती त्याचा बाप गेला, इथं बसल्या व्यक्ती त्याची आई गेली, आणि ज्या दिवशी बाप गेला ना त्या दिवशी प्रत्येकाला बापाची किंमत कळते. ज्या दिवशी त्याची आई गेली त्या दिवशी त्याला आईची किंमत कळते. गड्यांनो, बाप काय असतो? बाप लक्ष देऊन ऐका, लक्ष देऊन ऐका, मनाचे कान करून ऐका. एक मिनिट, ज्यावेळेस आपल्या हातातली सत्ता आपल्या मुलाच्या हातामध्ये जाते, ज्यावेळेस आपल्या हातामध्ये संसाराची धुरा राहत नाही, ज्यावेळेस संसाराचा सर्व कारभार बाप करायला लागतो ना त्यावेळेस तिथून पुढे बाप एक एक रुपया, 5-5 रुपये, 10-10 रुपये सांभाळायला सुरुवात करतो. इथं बसलेले आहेत पा धोत्रावाले, फेट्यावाले, टोपीवाले बरीच माणसं आहेत. यांच्या हातामध्ये आज प्रपंच राहिलेला नाही, यांच्या हातामध्ये आज सत्ता राहिलेली नाही. पण ऐका, जर कुणी त्यांना भेटायला आलं ना तिथून पुढे 5 रुपये, 10 रुपये साठवायचा प्रयत्न करतात. पण प्रयत्न करत असताना कशासाठी? त्यांना लागतात म्हणून नाही, त्यांना लागतात म्हणून नाही. ज्यावेळेस माझी मुलगी माहेराला येईल, ज्यावेळेस माझी नांदायला गेलेली मुलगी ज्यावेळेस माहेराला येईल ना त्यावेळेस तिच्या बरोबर दुडू 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 पळणार तिचं लेकरू येईल ना, त्या नातवाच्या हातामध्ये काय द्यावं याच्यासाठी तो बाप तिथून पुढे पैसे साठवायला सुरुवात करतो. कारण या जगतामध्ये बाप आणि लेकीचं नातं हे वेगळं आहे. ज्याला इथं लेक आहे ना तिला कळेल. मला पण देवानं 2 लेकी दिल्या, मला लेक झाल्याच्या नंतर बाप काय असतो ते कळलं, लेक काय असते ते कळलं. तोपर्यंत नाही. कारण पोरगा गाजाबाजा करू शकतो प्रेमाचा, पण मुलीचं प्रेम कधी दिसत नाही. इथं ज्याला मुलगी आहे ना ते खरंच भाग्यवान आहे. प्रत्येक घरामध्ये मुलगी असावी, कारण बाप अशी एक व्यक्ती आहे आपलं अंतकरण फक्त आणि फक्त त्या मुलीजवळ व्यक्त करतो, आणि मुलगी आपलं अंतकरण फक्त आणि फक्त बापाजवळ व्यक्त करते. कारण आईचे कष्ट दिसतात पण बापाचे कष्ट कधी दिसत नाही, कधी दिसत नाही. कारण बाप आपण कधी कायम पाहिला, रागीट पाहिला, तडकन बोलणारा पाहिला, फडकन बोलणारा पाहिला, 4 माणसात आपल्याला मारणारा पाहिला. का? बापाचं कामच ते आहे. कारण असे बाप ज्याच्या घरात आहे ना त्याची आजची पिढी सुसंस्कारित आहे. पण आज बाप निघून गेला या कुटुंबातला. खरं दुःख त्या मुलांना आहे, खरं दुःख त्या पत्नीला आहे. खरं ऐका, दिवाळीचा सण होता, आणि दिवाळीचा सण असताना दिवाळीच्या सणाला लेक घरी आली. घरी आल्यानंतर 4 दिवस ती मुलगी राहिली. 4 दिवस ती मुलगी राहिल्याच्या नंतर 4 दिवसाचा विसावा झाला. विसावा झाल्यानंतर पोरगी म्हटली, बाबा मी आता निघते. बाबानं पोराला सांगितलं, बाळा जा शिरूरला जा, शिरूरला जाऊन एखादी साडी घेऊन ये माझ्या मुलीला. साडी घेऊन आला बाळ, मुलासाठी कपडे आणली. दोघं निघाली. दुसऱ्या दिवसाची वेळ होती. पूर्वीचा काळ होता, एसटीचा प्रवास होता. 2 किलोमीटर एसटी स्टँड होतं. गुडघ्यापर्यंत बापाचा धोतर आहे, डोक्याला फेटा आहे, फाटलेली कोपरी आहे, आणि बाप आपल्या पोराल्याच्या बाळ्या त्या तायडीला सोडवायला बस स्टँडला जातो. 2 किलोमीटर आहे, मी जातो तिला घेऊन. गाड्या नव्हत्या, साधनं नव्हती.
मग बापानं काय केलं, हातामध्ये दोन्ही पिशव्या घेतल्या. जीर्ण झालेलं शरीर आहे, अंग लटलट कापते, तरी लेक आल्याच्या नंतर नवचैतन्य आलं. हातामध्ये बेग्या घेतल्या, बाप पुढे निघालाय, लेक पाठीमागे निघाली. गप्पा मारत मारत पोरग पुढे उड्या मारत मारत चालले आणि बस स्टँडला आले. बस स्टँडला बसल्याच्या नंतर गाडीची वाट पाहतात. बाप आपलं अंतकरण त्या लेकीजवळ मोकळं करतोय, लेक आपलं अंतकरण त्या बापाजवळ मोकळं करते. आणि अंतकरण मोकळं करता 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 पहिली गाडी आली, निघून गेली. दुसरी गाडी आली, निघून गेली. आणि ज्या वेळ बराच वेळ झाला, ऊन व्हायला लागलं. ऊन व्हायला लागल्याच्या नंतर काय करावं, गाडी आली. बापाने सांगितलं, तायडे जा बाई तू जा आता. गाडी आली, परतची गाडी नाही. मग लेक निघाली. लेक निघाल्याच्या नंतर या ठिकाणी ऐका, मनाचे कान करून ऐका, डोळ्यासमोर चित्र आणा. या ठिकाणी लेक निघाली, गाडी आलेली पाहिली. नव चैतन्य बापाच्या अंगामध्ये संचारलं. बापाने दोन्ही पिशव्या हातामध्ये घेतल्या. गर्दी होती, गर्दी धाडकन बाजूला ढकलली आणि बाप या ठिकाणी एसटीतनं वरती चढला. बापाला जायचं होतं, ऐका ऐका ऐका, बापाला जायचं होतं नव्हतं, बापाला जायचं नव्हतं, तरी बाप गाडीत बसलाय. बाप गाडीत बसला, शिटावरती जाऊन बसला. सगळे प्रवासी बसले. मग या ठिकाणी लेक वरती आली, शिटावरती बापाच्या बसली. बाप खाली उतरला, एसटी मध्ये दरवाजात गेलाय. मागं पाहतोय, पुढं पाहतोय, मागं पाहतोय, पुढं पाहतोय. पटकन बाप खाली गेला. खाली गेल्यानंतर कोपरीमध्ये हात घातला. कोपरीमध्ये हात घातल्यानंतर 5-10 रुपयाच्या काही चुरगाळ्या नोट होत्या, 400-500 रुपये होतं. बापाने ते पैसे काढले, लेकीच्या हातामध्ये दिले. आणि लेकीच्या हातामध्ये दिल्याच्या नंतर लेक धाय मुकलं रडायला लागली. बापाच्या डोळ्यात नासुच्या धारा लागल्या. अरे बाप रडेल, लेक रडेल याच्यात नवल नाही. एसटीतले सगळे प्रवासी रडायला लागले. अरे प्रवासी रडतील याच्यात नवल नाही. जो एसटीचा चालक आहे ना, तो चालक सुद्धा धाय मुकलून रडायला लागला. कारण त्यालाही एक लेक होती, त्याची लेक नांदायला गेलेली होती. बापाचं अंतकरण ते लेकीला समजतं आणि लेकीचं अंतकरण बापाला समजतं. ऐका, या जगतामध्ये स्वाभिमानानं जगणारी व्यक्ती कोण असेल, तो म्हणजे फक्त आणि फक्त माझा बाप असतो. स्वाभिमानी बाला दुःख करत. ऐका, जोपर्यंत घराच्या दारामध्ये बापाची चप्पल आहे, तोपर्यंत पहिले वैराची सुद्धा ताप नाही आपल्या घराकडे वळून पाहण्याची. कारण ज्या ज्या वेळेस लहान लहान संकट येतात त्यावेळेस काही आठवते, पण ज्या वेळेस मोठं संकट येतं ना, त्यावेळेस आठवतो तो फक्त आणि फक्त बाप असतो. कारण मोठं संकट आल्यानंतर तोंडात पटकन शब्द उच्चारला तो बाप रे. म्हणून ज्या वेळेस घराच्या समोरची बापाची चप्पल निघून जाते त्यावेळेस खरं दुःख होतं. आणि या कुटुंबातले आज गुरुजी निघून गेले. आणि गुरुजी निघून गेल्यानंतर कारण गुरुजींना दुःख होतं, ज्या मुलाच्या खांद्यावरती गुरुजींनी जावं, त्या मुलाला खांद्यावरती 10 वर्षापूर्वी न्यावं लागले. मुलगा ज्येष्ठाच्या अगोदर कनिष्ठाचे जाणे, हे तो कलियुगाचे उर्फाटे. मुलगा गेला गुरुजींचा, ते दुःखही गुरुजींनी सहन केलं. या भावंडाचा भाऊ गेला, एका आईचा मुलगा गेला, एका पत्नीचा नवरा गेलाय. मग खरं दुःख होणार आहे त्या माऊलीला. आणि या दुःखात सावरण्या शक्ती म्हणजे भगवान परमात्म्याने द्यावी एवढीच प्रभू पांडुरंगांनी प्रार्थना. बाबा
असो, आज गुरुजींच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं उपस्थित आहोत. खऱ्या अर्थाने भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना अर्पण करतो. फक्त जाता आता एक काम करा, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, कपाला गंध लावा, आई वडिलांची सेवा करा, भगवान परमात्म्याला आपलंसं करा आणि तुमचं आमचं जे मूळचं स्वरूप आहे त्या स्वरूपाशी कधीतरी जाऊन मिळण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत नदी समुद्राला जाऊन मिळत नाही तोपर्यंत दुःख संपत नाही. जोपर्यंत तुम्ही आम्ही आमच्या स्वरूपाला जाऊन मिळत नाही तोपर्यंत तुमचं आमचं दुःख संपू. आमचं स्वरूप एकच आहे. महाराज म्हणतात, देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही, न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल ज्ञानेश्वर. माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली. कैलासवासी श्री किसनराव भागोजी सरोदे, वय वर्ष 76. गुरुजींच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही उपस्थित झालो. त्यांच्या पाठीमागे श्रीमती कांताबाई किसनराव सरोदे पत्नी आहेत. श्री अण्णासाहेब किसनराव सरोदे मुलगा आहे. मगाशी बोलून गेलो. कैलासवासी राजेंद्र किसनराव सरोदे मुलगा आहे. त्याचप्रमाणे श्री संदीप किसनराव सरोदे मुलगा आहे. ओम, अक्षय, कृष्णा, वेदांत हे सर्व नातू आहे. या सर्वांना या दुःखातनं सावरण्याची शक्ती माझ्या भगवान परमात्म्याने द्यावी अशी प्रभू पांडुरंगांनी प्रार्थना करतो. आपण किती श्रीमंत आहे गुरुजी, एक गोष्ट सांग तुमच्यासाठी. आपण किती श्रीमंत आहे ते आपल्या गाडीहून कळत नाही, आपल्या प्रॉपर्टीहून कळत नाही, आपल्या श्रीमंतीहून कळत नाही. लक्ष देऊ नये का? अरे आपण किती श्रीमंत आहे ते आपल्या गाडीहून कळत नाही, आपल्या प्रॉपर्टीहून कळत नाही, आपल्या राहणीमानाहून कळत नाही. आपण गेल्यानंतर आपल्या दारात किती चपला जमा होतात ना त्याच्यावरनं आपली श्रीमंती कळते. आणि एवढी श्रीमंती कमवा आणि एवढी श्रीमंती सोबत येईल. म्हणून जाता आता एकच गोष्ट सांगतो, मुलांना चांगले संस्कार द्या. लाख रुपये कमवण्यापेक्षा लाख मुलांना संस्कार द्या, तरच तुमचं म्हातारपण नीटनेटकं आहे. नाही तर डांबरी, नाही तर वृद्धाश्रमाची. हा, मी स्पष्ट बोलणार यातलं. म्हणून जाता आता फक्त एक काम करा, गळ्यात पवित्र माळ घाला. बिना माळेचं काय मरू नका. का मरू नका? कारण 2-4 दिवसापूर्वी देवाचा माझा फोन झालता. त्या दिवशी देवानं सांगितले मला, गुरुजींच्या वर्षश्राद्धाला जाणार आहे का? म्हणलं जाणार आहे. म्हणले मग एक काम कर. म्हणले काय? ते तेवढा निरोप सांग. म्हणले काय? म्हणलं तिसरा नवीन आजार येणार. म्हणजे कोणता? म्हणले मध्ये आला कोरोना गेला जनावरांना. कोणता? लंपी. आता तिसरा नवीन आजार येणार. ज्याच्या ज्याच्या गळ्यात माळ आहे तेवढीच राहणार, बाकी सगळी. म्हणून एक काम करा, कंठी मिरवा तुलसी, व्रत करा एकादशी, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठलमुखी. आईनं आई व्हा, मम्मीपणा सोडून द्या आणि बापानं बाप व्हा. एक वाक्य बरोबर. पिता पिता असावा. ऐका, पिता पिता असावा, तो पिता नसावा. नाही कळलं? नाही कळलं? परत बोलतो. पिता पिता असावा, तो पिता नसावा. आणि जर तो पिता असेल तर त्याचा पोरगा घरी कसा येईल? न पिता. जाऊ द्या, 5G. हा असो. आणि आईनं आई व्हा, लेकरांना संस्कार द्या. मम्मी नका हो, मॉम नको. कारण इथं बसल्या बऱ्याच आई आहेत जुन्या, ज्यांनी डोक्यावर पदर घेतल्यात त्या. बाकीच्या घेऊ नका का? हा, आई तुम्हाला एवढं लेकरं होतं ना, होतं. तुमचं लेकरू रडायला लागलं, तुम्ही काय करायच्या? संपलं कीर्तन, एकच मिनिट माझा. हा, काय करायच्या? पोराला उचलून घ्यायच्या, हाताचा स्पर्श त्याला करायचा. 10 मोकळून रडणार लेकरू एका मिनिटात शांत व्हायचं. आई खरं का खोटं? खरं खोटं? आताच्या मम्मीला लेकर आहे? अय मॉम मॉम लेकरू आहे? हाय. मग खरं सांगा, तुमचं लेकरू रडायला लागलं तुम्ही काय करता? हा हा हा, या पाया पडत या. वर तोंड करून सांगा त्यात मोबाईल देतो. ह्या मोबाईल घेत. हा, काय सांगा त्यात? मोबाईल देतो. ज्या वेळेस हातामध्ये मोबाईल देतो आणि लेकरू रडायला शांत होतं ना, त्यावेळेस मम्मीला थोडीफार वाटू द्या टिंब टिंब. आपल्या आईपणाचा, आपल्या मातृत्वाचा अपमान आहे हे कधीतरी तिला वाटू द्या. माझ्या आजच्या कीर्तनातनं एक जरी मम्मी आई झाली तरी गुरुजींना खरी श्रद्धांजली प्राप्त झाली. असो. म्हणून असो, या ठिकाणी झालेली सेवनानुभाव कुबरांच्या समेत करतो. कारण शिजल्याच्या नंतर जाळ घालण्यात अर्थ राहत नाही. सुगरणीचं काम आहे शिजल्याबरोबर आपला जाळ बंद करावा. 12 वाजलेत आता, तुमची आता ऐकण्याची मनस्थिती राहिलेली नाही, म्हणून आपलं लवकर उरकून घेतलेलं बरं राहते. असं या ठिकाणी ज्यांनी 2 तास महाराज चांगला वाजवला हे आपल्या शिरूर तालुक्याचं वैभव. एक महाराष्ट्रात एक नामवंत कीर्तनकार, परमार्थ स्नेही आदरणीय हरिभक्तीपरायण, मृदुंग विशारद राहुल महाराज जाधव
यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. एकदा जोरदार टाळी वाजवा. त्याचप्रमाणे त्यांच्या सोबतीला दादा नाव काय? वेदांत महाराज इथलाच आहे ना? हा जोरदार टाळी वाजवा बरं. काय रगिलेत रे, जोरात वाजवा की. हा हा काय झालं आपला तो बाबून दुसऱ्याचं ते कार्ट त्याच्यावर तुमची कार्टी बिघडल्या. हा लय वाईट वाटलं ना दुसऱ्या लेकराचा टाळ्या वाजवल्या तुमची आणून उभी करा इथं मग कळेल. संस्कार द्या, एवढाच संस्कार तुम्हाला टिकवेल. असो गायक वृंदांमध्ये ज्यांनी या ठिकाणी सुंदर साथ केली, महाराष्ट्रात एक नामवंत कीर्तनकार माझे लहान बंधू या ठिकाणी विवेकानंद महाराज, शास्त्रीजी, सुनील महाराज, या ठिकाणी आपल्या गावचं वैभव हरिभक्तीपरायण रामभाऊ महाराज, ग्रामस्थ सर्व भजनी मंडळी, माझ्याबरोबर आलेले आनंदगड संस्थांचे सर्व विद्यार्थी, इनेकरी. मनात म्हणत असं बाबा कधी उरकतोय काय न तसं नाही ना. काय मग बांधू का मग परत? भांडवल नाही संपलं आपलं. ज्याची रस समुद्राच्या कडाला आटायचा काय प्रश्न आहे का? मदर उदय सद्गुरुजीने तारिलो हा संसार बोल. बोलणारे माहिती सद्गुरू माऊली, बोलणारे मी थोडाच आहे. मग त्यांच्या या ठिकाणी आमचे माझ्यावरती नितांत प्रेम करणारं आमच्या परिसराचं वैभव बंडू भाऊनी आज सिस्टीम लावली. काय नाद नाही करायचा. एकदा जोरदार टाळी वाजवा बरं बंडू भाऊ. सुंदर धन्यवाद देतो. आणि हे अशी पोरं घडावीत यासाठी गेल्या 17 वर्षापासनं
सर्वांनी हाताने टाळी वाजवा, टाळी टाळी हा
करणार त्याच्याशिवाय. सरका पुढं 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 सरका. अमराहा 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 खरे की पहा नमन करू गणनाथा लक्षणम एकम नित्यम बलवचलम सर्वाधि साक्षीभूतम भावार्थितम त्रिगुणरहितम सद्गुरुतम नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेव महेश. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवके परमानंदम. कृष्ण वंदे जगद्गुरु सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू. नमन माझे गुरु राया मन माझे